सर्वात पहिले सर्वांना नवमी आणि अष्टमीच्या म्हणजेच नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आपण आजपर्यंत उपवास स्पेशल व्रताच्या नैवेद्य म्हणजेच फराळाचं, आमच्याकडे त्याला फराळ म्हटलं जातं, उपवासाच्या रेसिपी आपण भरपूर बघितल्या। आता आली नैवेद्याची बारी, कारण अष्टमी आणि नवमी जवळ येत आहे आणि अष्टमी आणि नवमीला आपण असाच नैवेद्य बनवतो, हो की नाही? तुमच्याकडे काय बनवले जाते ते मला नक्कीच सांगा। माझ्याकडे काय बनवले जाते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर हा संपूर्ण स्वयंपाक अजिबातही कांदा आणि लसूण न वापरता बनवला जातो। काळ्या हरभऱ्यांची उसळ म्हणजेच हरभऱ्याची उसळ, छोले नाही हरभरे, आणि इथे रव्याचा शिरा, त्यालाच रव्याचा हलवा सुद्धा म्हटला जातो। आलूची अशी मस्त रस्स्याची भाजी बनवल्या जाते, सोबतच मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या इथे आपण बनवत असतो। तर पुरी बघू शकता काय मस्त फुगली, आणि इथे आपला सात्विक असा नैवेद्याचा प्रसाद बनवून तयार आहे। वरण भात लावायचं, पण भातावरती साखर तूप द्यावं। चला पटकन आता स्वयंपाकाला सुरुवात करूया। आता बिना कांदा लसूण आहे, त्यामुळे एक ठेचा बनवून घेऊयात, म्हणजेच एक वाटण। त्यामध्ये लागेल हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, कढीपत्त्याची पानं आणि जिरं। हे सर्व वाटण आता आपल्याला एकदा वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता याची आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे झालं वाटण, जे आपल्याला हरभऱ्याच्या उसळमध्ये आणि आलूच्या भाजीमध्ये कामात येईल। इथे हरभरे मी रात्री भिजत घातले होते। हे सकाळी कुकरला न शिजवता आपण डायरेक्ट याची उसळ बनवूयात। तर त्यासाठी इथे मी घेतलाय एक टमाटर आणि त्यातलेच काही हरभरे याच्यामध्ये घातले, जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे हरभऱ्याची ती घट्टसर येईल। ही छोटीशी टिप्स समजा। हरभऱ्याची उसळ बनवताना हरभरे थोडेसे वाटणामध्ये वाटा, म्हणजे रस्सा हा गाढा होतो। चला आता पटकन तडका देऊयात। हरभरे आपण इथे सकाळी कुकरला शिजवलेले नाही आहेत, फक्त रात्रभर भिजवलेले आहेत। कुकरमध्ये तेल घातलं, याच्यामध्ये आपण जिरं, लवंग, इलायची, तेजपत्ता आणि हिंग, छान असा तडका बसलेला आहे। तर आता घालूयात वाटण, जे हिरव्या मिरचीचं आपण बनवून घेतलं। 1-2 चमचे किंवा चवीनुसार वाटण घालावं। आता घालतोय टमाटर आणि जे आपण हरभरे इथे वाटून घेतले ते। ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा, याने तुमच्या हरभऱ्याच्या उसळला, आमच्याकडे उसळ म्हटलं जाते, तुम्ही हरभऱ्याची भाजी सुद्धा म्हणू शकता, त्याला एक खूप मस्त टेक्स्चर येतं, एक गाढेपणा येतं आणि सोबतच चव सुद्धा वाढते। सुके मसाले घालून घेत आहे, त्यामध्ये घातलाय लाल तिखट, मीठ आणि हळद। लाल तिखट आणि मीठ आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करावं। धनियाची पावडर घातली 2 चमचे, जिऱ्याची पावडर घातली अर्धा चमचा, मिक्स करून घेते, कारण धन्याची पावडर थोडीशी तेलावरती परत करावी, नाहीतर मग त्याच्यामध्ये कच्चेपणा येतो। तर बघू शकता धन्याचा कच्चेपणा निघून गेलाय। थोडंसं पाणी घातलं, पाणी गरमच घाला, जेणेकरून काय होईल, आपलं हे वाटण जळणार नाही, याला शिजायला वेळ मिळेल। आणि बघू शकता परफेक्ट। आता हे आपण 1-2 मिनटं असंच परत करून घेऊयात, कारण हरभरे बनवताना आपण ह्याच्यामध्ये तेलाचा जास्त वापर केलेला नाहीये। कमी क्वांटिटीमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवत आहे। तुम्ही जर जास्त क्वांटिटी मी बनवत असाल तर मग हे सर्व साहित्य तुम्ही जास्त प्रमाणात घ्यायचं। पण ट्रिक हीच वापरा, पद्धत हीच वापरा, अगदी झटपट संपूर्ण नैवेद्य बनून तयार होईल। भिजवलेले हरभरे आपण याच्यामध्ये घातलेत, बघू शकता सध्याच काय मस्त याच्यामध्ये ग्रेव्ही कोट झालेली आहे। गरम पाणी घालून घेते। पाणी आता याच्यामध्ये आपल्याला जास्त नाही घालायचं, कारण उसळ ही जी आहे नैवेद्यामधली ती थोडीशी सुकी असते, रस्सेदार नसते। बघू शकता तुम्ही पाणी घातलंय, गरमच घालावं। आता आपण याच्यावरती घालतोय आमचूर पावडर। आमचूर पावडर जरूर घालून बघा, खूप छान चव येते हरभऱ्याच्या उसळला। सोबतच घातलंय कसुरी मेथी आणि थोडासा गरम मसाला। गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल, आणि तुम्हाला जर मसाला वापरायचा नसेल तर नाही वापरला तरीही चालतं। बघू शकता पाणी बघा आपण अगदी कमी घातलंय बघा, जास्तच कमी नाही जास्तच जास्त नाहीये, हो की नाही? कारण आपल्याला सुखं बनवायचं आहे। तर आता छान कुकरला आपण हे शिजवून घेऊयात। तिकडे आता हरभऱ्याची उसळ शिजते, तोवर आलूची भाजी बनवूयात। तर कढाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालं, हिंग घातलं, तेजपत्ता, मिरे, लवंग, 2 इलायच्या आणि जिरं, छान असं फुलू द्यायचं। आता ती पेस्ट आपण बनवली होती त्यातला 1 चमचा भरून पेस्ट मी याच्यामध्ये घातली। आता ही आलूच्या भाजीचा रस्सा गाढा कसा करायचा यासाठी सुद्धा एक टिप आहे, व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल।
नाहीतर काय होते, हरभऱ्याची भाजी जशी हरभरे एका इकडे पाणी एका इकडे असं होऊ नये म्हणून आपण ती ट्रिक वापरली ना, की वाटणामध्येच हरभरे वाटा. तसंच आलूची भाजी बनवताना सुद्धा एक ट्रिक असते. जो उकडलेला आलू आहे त्यातील एक आलू, आता आपला छोटा आहे म्हणून आपण एक घेतला, मोठा आलू असेल तर तुम्ही अर्धा घ्या. तो असा मॅश करून घ्या आणि त्याच्यामध्ये पाणी घाला. ही अशी स्लरीसारखं बनवून घ्या. याने काय होईल, आपली आलूची जी रस्सा भाजी आपण पुरीसोबत खायसाठी जी बनवतो ती अगदी मस्त अशी एकसंत होईल. याच्यामध्ये आपण टमाटर घातलं होतं बघा, काही कढीपत्त्याची पानं सुद्धा घातली होती. 1-2 सेकंदासाठी परत झाली, मीठ घालून घेतलं, हळद घातली, लाल तिखट. जसं मी नेहमीच सांगते, मीठ आणि लाल तिखट आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करावं. धन्याची पावडर घातली, जिऱ्याची पावडर घातली, मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम लो ठेवायची. जर हे जळायला लागलं तर बघू शकता. आता जो उकडलेला आलू आहे तो रफली असा हाताने मॅश करून घालायचा. याला काही कट वगैरे करत बसायची गरज नाही, कारण पुरीसोबत जी भाजी बनवली जाते ती अशीच बनते. मस्त लागतं, दिसायला सुद्धा सुंदर दिसतं. भंडाऱ्यामध्ये जेव्हा आलू पुरी हा प्रसाद असतो, त्यामधली भाजीसुद्धा याच पद्धतीने बनवली जाते. ते सुद्धा कांदा आणि लसूणचा वापर करत नाहीत. जो आपण आलू पाण्यामध्ये मिक्स करून ठेवला होता, त्याची स्लरी बनवली होती, ती सुद्धा घालून घेतली आणि वरतून थोडं गरम पाणीसुद्धा घालूयात, याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईपर्यंत. पुरीसोबत खायची रस्सा भाजी बनवतोय आपण आलूची, तर त्यामध्ये आपण अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं जास्त, बघू शकता तुम्ही, कन्सिस्टन्सी बघून घ्या भाजीची आणि तितपत पाणी घाला. आता या भाजीला आपण उकळी येऊ देऊयात. तोवर आपण या भाजीमध्ये थोडासा गरम मसाला घातला आहे आणि आवडत असेल तर आमचूर पावडर जरूर घालून बघा, खूप छान चव लागते. पुरीसोबत जी आलूची भाजी बनते त्यामध्ये खूप मस्त चव येते बघा आमचूर पावडरने. चला आता याला शिजू देऊयात. तर थोडंसं झाकण ठेवून घेते, म्हणजे 1-1.5 मिनटं हे व्यवस्थित शिजल्या जाईल. बघू शकता मस्तच रस्सा बघा काय अप्रतिम गाढा झालेला आहे. एकीकडे आलू पडतो, एकीकडे पाणी पडतंय, असं काहीच नाही आहे. एकसंथपणा आपल्या भाजीला आलेला आहे. तडका द्यायचा तर तूप गरम करून घेतलं. हो, या भाजीला तुपाचाच तडका बसतो. जिरा आणि मोहरी घातली, जिरा आणि मोहरी फुललं की हिंग घालायचं, लाल मिरची घातली आणि काही कढीपत्त्याची पानं. आता मस्त हा खमंग तडका आपल्या या भाजीवरती. अप्रतिम अशी भन्नाट भाजी बनून तयार होते. चवीला तर खूप छान लागते, पुरीसोबत तर खूप मस्त जाते. तशी सुद्धा ही भाजी तुम्ही पोळीसोबत, पराठ्यासोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप भारी आहे, बघू शकता. आणि भाजीची खासियत ही की आपण याच्यामध्ये नाही कांदा वापरला ना लसूण वापरला तरीसुद्धा भाजीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. भाजीचा गाढेपणा, थिकनेसपणा तुम्ही पाहू शकता. जी आपण ट्रिक वापरली आलू मॅश करून घालायची ती नक्कीच वापरा, रिझल्ट तुम्हाला समजेल. चला आता बनवून घेऊयात शिरा म्हणजेच हलवा. तर त्यासाठी गॅसवरती कढाई ठेवली, त्यामध्ये 1 वाटी रवा घातलेला आहे. इथे मी बारीक रवा घातला. जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरून घ्या. आता हा रवा आपल्याला बिना तेल तूप काहीच न घालता ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे. नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीच्या प्रसादामध्ये शिरा हा रव्याचाच बनवला जातो, म्हणून आपण रव्याचा शिरा बनवणार आहे. बघू शकता लो टू मीडियम फ्लेमवर तर सतत चालवत मी हे भाजून घेतलेलं आहे. मस्तच रवा छान भाजा, तेव्हाच शिरा आपला छान असा मोकळा मोकळा बनेल. तूप घालून घेतलंय बघा, मोठे 2 चमचे मी याच्यामध्ये तूप घातलं. वाटीनं जर मोजाल तर अर्धी वाटी तूप आहे. तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त नक्कीच करू शकता. बघू शकता तूप घातल्यानंतर सुद्धा आपण हे 2-3 मिनिटासाठी परत करून घेतलं, म्हणजे तुपावरती हा रवा छान असा भाजला गेला आहे. जसा जसा रवा भाजला जातो तसा तसा तो फुलतो आणि त्याच्यावरती मग हे असं गरम पाणी केलं की तो आणखीनच फुलून सॉफ्ट होतो. याच्यामध्ये आपण 1 वाटी रवा घेतला होता, त्याच्यासाठी 2.5 वाट्या पाणी घातलंय बघा. तुम्हाला जर या हलव्यामध्ये दूध घालायचं असेल तर तुम्ही अर्धं दूध अर्धं पाणी घातलं तरीही चालेल. बघू शकता आता सतत चालवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मस्तच रंग बघा काय भारी आलेला आहे आणि रवा बघा काय मस्त फुलला, कारण आपण भाजण्यामध्ये अजिबात कंजूशी केली नाही. या वाटीनेच 1 वाटी साखर घालून घेतली बघा. साखर तुम्ही कमी जास्त नक्कीच करू शकता, तुमच्या गोडानुसार तुम्ही साखर कमी जास्त करा. इलायचीची पावडर घातली बघा आणि फ्रेश जायफळ इथे किसून घालायचं. जायफळचा खूप छान फ्लेवर येतो शिऱ्यामध्ये. आता याला बरेच जण रव्याचा हलवा, आमच्याकडे याला शिरा म्हटला जातो, रव्याचा शिरा काही म्हणा, नैवेद्यामध्ये जरूर बनवा. आणि बघू शकता काय मस्त झालेला आहे, जिभेवर ठेवताच विरघळेल.
सॉफ्ट बघा काय मस्त ज्युसी आहे, अजिबातही चिकट नाही, चिवट नाही. ड्रायफ्रुट्स घालून गार्निश केला. हरभरे बघून घेऊयात. हरभऱ्याची उसळ बघा काय भारी बनली, मस्तच. गाढी बघू शकता काय भारी आलेली आहे. असं वाटेल काही ग्रेव्हीज बनवली की काय स्पेशल, पण कुठलंच वाटण न बनवता आज आपण हे हरभरे बनवले. चला पटकन पुरी तळून घेऊयात. पुऱ्या बघा काय मस्त टम्म फुगल्यात, मस्तच. आता नैवेद्याचं ताट लावून घ्यायचं. तर याच्यामध्ये आपण घातलाय मस्त असा शिरा, हरभऱ्याची उसळ, आलूची भाजी, टम्म फुगलेली पुरी आणि हो वरण भात जरूर लावायचं. पण भातावरती साखर आणि तूपच घालायचं, कारण देवीच्या नैवेद्यामध्ये साखर आणि भात हा आवर्जून नैवेद्यामध्ये गेला जातो. तर एवढ्या सोप्या पद्धतीने आज आपण अष्टमी आणि नवमीचा प्रसाद बनवून तयार केला. त्यामध्ये मऊ लुसलुशीत असा रव्याचा शिरा, बिना कांदा लसूण आपण इथे हरभरे बनवले, साखर भाताचा नैवेद्यसुद्धा दाखवला, पुरी आणि आलूची भाजीसुद्धा बनवली. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली सात्विक नैवेद्याची थाळी? आवडली असेल तर हक्काने लाईक करा, सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. आणि हो, बेल आयकॉनचा क्लिक केलं तर तुम्ही त्या मिससुद्धा नाही करणार. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.